6वी इंग्रजी 3.5 द डक अँड द कांगारू याचे आज आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 3 प्ले द रोल्स ऑफ द नॅरेटर द डक अँड द कांगारू अँड रीड द पोयम अलाउड विथ प्रॉपर पोजेस अँड इंटोनेशन. इथे काय करायचे, तीन विद्यार्थ्यांचे गट करायचेत आणि एक बनेल बदक, एक कांगारू आणि एक निवेदक यांच्या भूमिका तिघांनी करायचे आहेत आणि योग्य विरामांसह आणि आवाजातील चढउतारासह ही कविता वाचायची आहे. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड्स. नोट द डिफरन्स इन द लॉन्ग अँड शॉर्ट वॉवेल साऊंड्स. खाली काही वर्ड दिले आहेत. लॉन्ग अँड शॉर्ट वॉवेल्सचा फरक लक्षात घेऊन ते वाचायचे आहेत. फिट, फीट. इथं फिटमध्ये फीटचा उच्चार शॉर्ट होतोय, इथे आय आहे, इथे डबल ई आहे, तर फीटचा उच्चार लॉंग होतोय. फीट, फीट म्हणजे योग्य आणि हा फीट म्हणजे पाय. फीट, फीट. बीट, बीट. हा याचा उच्चार शॉर्ट होतोय, याचा उच्चार लॉंग होतोय. बीट, बीट म्हणजे एक लहान तुकडा आणि हे बीट म्हणजे मारणे. हिट, HIT हिट आणि HEAT हीट. याचा उच्चार शॉर्ट होतोय, याचा उच्चार लॉंग होतोय. हे हिट म्हणजे मारणे, तडाखा मारणे आणि हे हिट म्हणजे उष्णता. सीट, सीट. हा शॉर्ट आहे, हा लॉंग आहे. हा सीट म्हणजे बसणे, हा सीट म्हणजे बसण्याचे आसन. पीक, पीक. हा शॉर्ट आहे, हा लॉंग आहे. हे पीक म्हणजे उचलणे आणि हे पीक म्हणजे शिखर. चिक, चीक. हा शॉर्ट उच्चार आहे, हा लॉंग उच्चार आहे. हे चिक म्हणजे पक्ष्याची पिल्लू आणि हा चिक म्हणजे गाल. टिक, टिक. हा शॉर्ट आहे, हा लॉंग आहे. हे टिक म्हणजे क्षण आणि हा टिक म्हणजे साग वृक्ष, सागवान. लीक, लीक. हे लीक म्हणजे हा शॉर्ट आहे आणि हा लॉंग आहे. हे लीक म्हणजे चाटणे आणि हे लीक म्हणजे गळती. आता खाली दिलंय, नाऊ राईट अदर पेअर्स ऑफ वर्ड्स विथ लॉंग अँड शॉर्ट साऊंड्स. आपण आता जसे शब्द वाचले तसे लॉंग आणि शॉर्ट साऊंडचे आपल्याला शब्द काही आपण शोधून लिहायचे आहेत. आन्सर, सेल, सेल. शॉर्ट, लॉंग. फूल, फूल. शॉर्ट, लॉंग. लाईव्ह, लिव्ह. शॉर्ट, लॉंग. इट, इट. शॉर्ट, लॉंग. फील, फील. शॉर्ट, लॉंग. पिल, पील. शॉर्ट, लॉंग. तिसरा क्वेश्चन आहे, पुट द इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. खाली काही घटना दिलेल्या आहेत, त्या आपल्याला जशा घडल्या त्या क्रमाने लिहायच्या आहेत. पुस्तकात या घटना खालीवर दिल्या आहेत, आपण जशा घडल्या त्याप्रमाणे लिहून घेतल्या आहेत. आन्सर ए, द डक लिव्ह इन अ पॉन्ड. द डक वॉज बोर्ड. डक एका पॉन्डमध्ये राहत होता, तो बोर झाला. द डक डिसाइडेड टू टॉक टू द कांगारू. त्याने कांगारूशी बोलण्याचा विचार केला. द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश. त्याच्या विशविषयी त्याने कांगारूला सांगितले, त्याच्या इच्छेविषयी कांगारूला सांगितले. द कांगारू थॉट अबाउट इट. कांगारूने त्याच्याविषयी विचार केला. द कांगारू ॲग्रीड टू टेक द डक विथ हिम. द डक बॉट 4 pairs ऑफ सॉक्स. द डक अँड द कांगारू ट्रॅव्हल्ड राऊंड द वर्ल्ड 3 times. अशा प्रकारे ह्या घटना आपण क्रमाने लावून घेतल्या आहेत. चौथा क्वेश्चन आहे, यूज अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. पहिलं वाक्य आहे, हाऊ यू होप. होप हा शब्द हायलाइट केला आहे, त्याच्याऐवजी आपल्याला दुसरा शब्द वापरायचा आहे. हायलाइट केलेले शब्द काढून त्याच्याविषयी दुसरा शब्द घालून आपल्याला मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. हाऊ यू डान्स. होपच्या ऐवजी आपण वापरलं डान्स. ॲज इफ यू वुल्ड. या वाक्यात हायलाइटेड शब्द आहे स्टॉप. इफ
ॲज इफ यू वुड नेव्हर स्टॉप, स्टॉपच्या ऐवजी दुसरा शब्द वापरायचा आहे आपल्याला, ॲज इफ यू वुड नेव्हर रिटर्न. पुढचं वाक्य आहे आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड. यातला हायलाइटेड शब्द आहे आउट इन द वर्ल्ड. या हायलाइटेड शब्दाविषयी आपल्याला दुसरा शब्द वापरायचा आहे आय लॉंग टू गो आउट इन द स्पेस. नंतरचं वाक्य आहे आय विश आय कुड होप लाईक यू. इथला हायलाइटेड शब्द आहे होप आणि यू. याच्याऐवजी या दोन्ही शब्दाऐवजी आपल्याला दुसरे शब्द वापरायचे आहेत. आय विश आय कुड सिंग लाईक, होपच्या ऐवजी सिंग लिहिलं आहे आणि यूच्या ऐवजी श्रेया घोषाल लिहिलं आहे, लाईक श्रेया घोषाल. हू सो हॅपी ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. यातले हायलाइटेड वर्ड आहेत हॅपी. हॅपीऐवजी आपल्याला इथे दुसरा शब्द वापरायचा आहे आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. हॅपी ऐवजी आपण वापरणार फॉर्च्युनेट. हू सो फॉर्च्युनेट ओ हू ॲज द डक अँड द कांगारू.